सनातन शास्त्रामध्ये सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. रामायणाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. राम, सीता, लक्ष्मण, रावण ही पात्र आपल्या अगदी ओळखीची आहेत. पण कधी विचार केलाय की इतिहासातील मोठमोठी युद्ध एखाद्या अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनेतून सुरू होतात. आज आपण रामायणातील अशाच एका पात्राबद्दल बोलणार आहोत, जिचा उल्लेख येतो पण जिला नेहमीच एका खलनायिकेच्या चौकटीत बंद केलं जातं. ते पात्र म्हणजे शूर्पणखा. हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? रावणाची बहीण, जिचं नाक कापलं गेलं. पण आज आपण या घटनेच्या पलीकडे जाऊन पाहणार आहोत. एका स्त्रीच्या अपमानाने एका महायुद्धाची ठिणगी कशी पेटवली? ती खरंच फक्त एक राक्षसी होती की नियतीने निवडलेलं एक साधन? चला, या वादग्रस्त पात्राच्या मनाचा आणि तिच्यामुळे घडलेल्या घटनांचा सखोल वेध घेऊया. सुरुवात तिच्या ओळखीपासून करूया का? शूर्पणखा म्हणजे फक्त रावणाची बहीण एवढीच तिची ओळख आहे का, की तिच्या व्यक्तिमत्वाला इतरही पैलू आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण आपण तिला नेहमी रावणाच्या संदर्भातच पाहतो, पण तिची स्वतःची एक ओळख आहे. अच्छा. ती ऋषी विश्रवा आणि कैकसी यांची मुलगी. म्हणजे तिच्या रक्तात ऋषींचं ज्ञान आणि तपश्चर्या होती, तर दुसरीकडे राक्षसांचं बळ आणि महत्वाकांक्षाही होती. ती काही सामान्य राक्षसी नव्हती. आणि तिच्या नावाचा अर्थही खूप बोलका आहे, नाही का? श्रूप म्हणजे सूप आणि नख म्हणजे नख, धारधार सुपासारखी नख असलेली. अगदी. पण या नावाच्या पलीकडे जाऊन तिचा जो प्रतिकात्मक अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे. शूर्पणखेला केवळ एक व्यक्ती म्हणून पाहू नका. मग कसं पाहायचं? तिला एक नैसर्गिक शक्ती, एक फोर्स ऑफ नेचर म्हणून बघा. ती म्हणजे कच्ची, अपरिष्कृत, अनियंत्रित इच्छाशक्ती. अनियंत्रित इच्छाशक्ती. हो, ज्या इच्छेला विवेकाचा किंवा हे करावं की नाही याचा फिल्टर नसतो. वाल्मिकी ऋषींनी पंचवटीच्या शांत, शिस्तबद्ध जगात या अनियंत्रित शक्तीला आणून सोडलं. आणि मग जे घडलं त्याने संपूर्ण युगाची दिशाच बदलली. म्हणजे एका बाजूला श्रीरामांचं संयमित, धर्मावर आधारित जग आणि दुसऱ्या बाजूला शूर्पणखीच्या रूपात आलेली ही बेभान इच्छाशक्ती. या दोन शक्तींची टक्कर झाली असं म्हणता येईल. बरोबर. आणि हीच टक्कर पंचवटीत झाली. मग आपण थेट त्या घटनेकडेच येऊया. जेव्हा ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनियंत्रित शक्ती पंचवटीत पोहोचली, तेव्हा नेमकं काय झालं? रामाला पाहिल्यावर तिला आकर्षण वाटलं आणि तिने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ही गोष्ट इतकी सरळ होती का? वरवर पाहता हो, पण तिच्या प्रस्तावात एक आवेग होता, एक अधिकार गाजवण्याची वृत्ती होती. तिने रामांना पाहिलं आणि ठरवून टाकलं की हे मला हवंय. आणि श्रीरामांनी तिला अत्यंत नम्रपणे नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते विवाहित आहेत आणि त्यांचं सीतेवर प्रेम आहे. त्यांनी कुठेही तिचा अपमान केला नाही. पण त्यांनी तिला लक्ष्मणाकडे पाठवलं. काही जण म्हणतात की इथेच थट्टेची सुरुवात झाली. हो, श्रीराम तिला म्हणाले की लक्ष्मण अविवाहित आहेत, तू त्यांना विचारू शकतेस. पण लक्ष्मणाने मात्र तिची चेष्टा केली. त्याने तिला परत रामाकडे पाठवलं. म्हणजे तिची टर उडवल्यासारखं झालं. अगदी. आणि इथेच गोष्टी बिघडायला लागल्या. एका क्षणासाठी विचार करा, आधी नकार आणि मग चेष्टा. यामुळे तिचा अहंकार दुखावला गेला. आणि मग त्या दुखावलेल्या अहंकाराचा स्फोट झाला. तिने विचार केला की या सगळ्याचं मूळ सीता आहे, म्हणून तिने थेट सीतेवर हल्ला केला. अगदी बरोबर. इथेच आपल्याला तिच्या स्वभावाचा तो रॉ एनर्जीवाला पैलू दिसतो. जेव्हा इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा तिने थेट अडथळा दूर करायचा प्रयत्न केला. आणि याच क्षणी लक्ष्मणाने ती निर्णायक कृती केली. म्हणजे जेव्हा तिने हिंसेचा मार्ग निवडला. हो, तेव्हा लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापले. तर ही घटना केवळ एका स्त्रीला दिलेली शिक्षा नव्हती. इथे अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत. नकार, अपमान, अहंकार आणि हिंसा. हो, याला आपण अनेक स्तरांवर पाहू शकतो. वैयक्तिक स्तरावर तिला नाकारलं गेलं, तिची चेष्टा झाली आणि तिला शारीरिक इजा पोचवली गेली. पण प्रतिकात्मक स्तरावर ती मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या इच्छेचं प्रतीक होती. अच्छा. लक्ष्मणाने जी रेषा आखली होती ती धर्माची होती. प्रेमाचा प्रस्ताव देणे ही एक गोष्ट आहे, पण हिंसक हल्ला करणं ही पूर्णपणे दुसरी. लक्ष्मणाची प्रतिक्रिया तिच्या प्रस्तावाला नव्हती, तिच्या हिंसेला होती. ओके, हे समजून येणं महत्वाचं आहे. पण सनातन धर्मात कोणतीही घटना अचानक किंवा योगायोगाने घडत नाही असं आपण म्हणतो. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी ऋणानुबंध किंवा कर्मबंध असतात. मग या घटनेमागेही काही पूर्वपीठिका होती का? नक्कीच.
काही कथांनुसार शूर्पणखेच्या मनात रावणाबद्दल आधीपासूनच राग होता. रावणाबद्दल, तिच्या भावाबद्दल. हो, कारण रावणानेच तिच्या पती विद्युत जिव्वा याची हत्या केली होती. त्यामुळे ती आतून अस्वस्थ आणि दुखी होतीच. हा राग आणि असंतोष तिच्या मनात कुठेतरी खदखदत होता. म्हणजे तिचा अहंकार आधी जखमी अवस्थेत होता आणि पंचवटीतल्या घटनेने त्या जखमेवर मीठ चोळलं. बरोबर. आणि नाकाच्या प्रतिकात्मक अर्थाबद्दल बोलायचं झालं तर अनेक संस्कृतींमध्ये नाक हे मान, सन्मान आणि अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. हो, आपण म्हणतो ना, नाक कापलं गेलं. अगदी. याचा अर्थ केवळ शारीरिक इजा नाही, तर समाजातली प्रतिष्ठा जाणं. त्यामुळे जेव्हा लक्ष्मणाने तिचं नाक कापलं तेव्हा ती केवळ एक शारीरिक शिक्षा नव्हती, तर तो तिच्या अनियंत्रित बेलगाम अहंकारावर केलेला एक प्रतिकात्मक प्रहार होता. तो एक संदेश होता की तुझ्या अहंकाराला इथे स्थान नाही. पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे. तिच्या याच अपमानामुळे, याच कापलेल्या नाकामुळे रावणाचा अहंकार जागृत झाला आणि तिथूनच सीताहरणाची आणि पर्यायाने लंका युद्धाची बीजं पेरली गेली. म्हणजे एका चुकीच्या गोष्टीने एका मोठ्या ध्येयाची पायाभरणी केली. हे कसं शक्य आहे? इथेच कॉस्मिक डिझाईन किंवा दैवी योजनेची संकल्पना येते. याकडे एका मोठ्या बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे बघा. बुद्धिबळाचा पट? हो. वरवर पाहता ही एका पात्राची चूक दिसते, पण एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रतिस्पर्धेच्या राजाला म्हणजे रावणाला बाहेर काढण्यासाठी हा डाव आवश्यक होता. शूर्पणखा त्या पटावरचा एक असा प्यादा होती जिला नकळतपणे बळी द्यावा लागला, जेणेकरून मुख्य युद्धाला सुरुवात होई. म्हणजे हे तिचं वर्म होतं, पण ती त्या मोठ्या वैश्विक रणनीतीचा एक भागही होती. अगदी. ती एक अनविलिंग इन्स्ट्रुमेंट ऑफ डेस्टिनी होती. नियतीच्या हातातील एक असं साधन जिला स्वतःलाच माहीत नव्हतं की तिच्या एका कृतीमुळे इतिहास बदलणार आहे. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. या सगळ्याकडे आपण आधुनिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून पाहू शकतो का? कारण हे पात्र आणि त्यांच्या भावना आजही आपल्याला खूप रिलेटेबल वाटतात. नक्कीच. आणि मला वाटतं याच दृष्टिकोनातून पाहिल्यावरच या कथेचं खरं सार आपल्याला कळेल. खरं तर आपल्या प्रत्येकात एक शूर्पणखा दडलेली असते. आपल्या प्रत्येकात? हो. ती म्हणजे आपली आवेगपूर्ण इच्छा, इम्पल्सिव्ह डिझायर, भावनिक भूक, मत्सर आणि नकाराने दुखावलेला अहंकार. अच्छा, म्हणजे जेव्हा आपल्याला प्रमोशन मिळत नाही किंवा सोशल मीडियावर पुरेसे लाईक्स मिळत नाहीत आणि आपल्या आत जे एक अस्वस्थता, एक चिडचिड निर्माण होते, तीच आपली आतली शूर्पणखा आहे का? अगदी तसंच. तीच ती आदिम भावना आहे जी म्हणते मला हे मिळालं नाही म्हणजे माझा अपमान झाला. आता ह्या मानसशास्त्रीय नाटकात राम, लक्ष्मण आणि सीता यांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे. काय आहे? राम म्हणजे शिस्त, संतुलन आणि भावनिक नियंत्रण, इमोशनल मास्टरी. ते भावनेच्या आहारी जात नाहीत. लक्ष्मण म्हणजे संरक्षणाची सीमा, एक प्रोटेक्टिव्ह बाउंड्री, काय योग्य आणि काय अयोग्य यातील लक्ष्मण रेषा. आणि सीता? आणि सीता म्हणजे आपली आंतरिक शुद्धता, आपलं मूळ स्वरूप. वाव, हे विश्लेषण खूपच सुंदर आहे. आता बघा, जेव्हा आपली अनियंत्रित इच्छा म्हणजे शूर्पणखा आपल्या आंतरिक शुद्धतेवर म्हणजे सीतेवर हल्ला करते, तेव्हा आपली संरक्षणाची सीमा म्हणजे लक्ष्मण तिला तोडून टाकतो. पण जर तोच दुखावलेला अहंकार सत्तेकडे म्हणजे रावणाकडे धावला, म्हणजे आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांना, सूडाच्या भावनेला खतपाणी घातलं, तर मग विनाश अटळ आहे. हे आपल्या रोजच्या आयुष्यातही घडतं. यावर एक प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि त्यावर खूप वादविवादही होतात. लक्ष्मणाची कृती जास्त कठोर होती का? एका स्त्रीला अशी शिक्षा देणं खरंच गरजेचं होतं का? यावर मतभेद असणं स्वाभाविक आहे. आजच्या काळात आधुनिक सामाजिक संदर्भात पाहिलं तर ही कृती नक्कीच अतिरेकी आणि क्रूर वाटू शकते. यात काहीच शंका नाही. हो, कारण मी जर याकडे बघितलं तर मला वाटतं की ठीक आहे, तिनं हल्ला केला, पण तिला थांबवण्याचे दुसरे मार्ग नव्हते का? थेट नाक-कान कापणं हे खूपच टोकाचा पाऊल वाटतं. आजच्या काळात याचं समर्थन करणं खूप कठीण आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यावेळचा संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट लक्षात घ्यावा लागेल. ते एका आश्रमात राहत नव्हते, तर राक्षसांनी भरलेल्या धोकादायक अरण्यात राहत होते. शूर्पणखा ही केवळ एक स्त्री नव्हती, तर ती ऋषी मुनींवर हल्ला करणाऱ्या हिंसक राक्षस कुळातील होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिने सीतेला मारण्याचा प्रयत्न केला होता. अच्छा. धर्मशास्त्रानुसार जो दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला करतो त्याला आततायी म्हणतात आणि आततायीला शिक्षा देणं हे गरजेचं मानलं गेलं आहे.
म्हणजे ही कृती सहज क्रूरतेतून म्हणजे रॅन्डम क्रुॲलिटीमधून आली नव्हती, तर ती एका बचावात्मक पवित्र्यातून डिफेन्सिव्ह ॲक्शनमधून आली होती. अगदी. याला आपण कठोर करुणा म्हणू शकतो. धर्माला टिकून राहण्यासाठी कधीकधी कणखरपणाची गरज असते. सीमेशिवाय करुणा ही असुरक्षितता बनते. कंपॅशन विदाऊट अ बाउंड्री बिकम्स वल्नरेबिलिटी. लक्ष्मणाने एक सीमा आखली होती की हिंसेला हिंसेनेच उत्तर लिहिलं जाईल, विशेषतः जेव्हा एका निरापराध व्यक्तीवर हल्ला होतो. ती कृती त्या क्षणाची गरज होती. तर या सगळ्या घटना, पात्र आणि त्यांच्या कृती एका मोठ्या वैश्विक रचनेचा भाग होत्या. हे सगळं जणू काही ठरलेलं होतं. हो, रावणाला देवांकडून अजेय असण्याचं वरदान होतं. त्याला फक्त एक माणूसच हरवू शकत होता. पण विचार करा, लंकाधिपती रावण, जो स्वतःला त्रिखंडांचा विजेता समजत होता, तो स्वतःहून एका वनवासी राजकुमाराशी लढायला का जाईल? नाही जाणार. त्याच्या अहंकाराला ते कधीच पटलं नसतं. बरोबर. म्हणून नियतीला एका ठिणगीची, एका कॅटलिस्टची गरज होती. शूर्पणखा हीच ती ठिणगी ठरली. तिच्या अपमानामुळे रावणाचा अहंकार दुखावला गेला आणि तो स्वतः रामाच्या दारात येऊन पोचला. म्हणजे जर शूर्पणखा नसती तर रामायण घडलं नसतं. कदाचित नाही, किंवा वेगळ्या प्रकारे घडलं असतं. ती नसती तर सीताहरण झालं नसतं, रावणाचा वध झाला नसता आणि रामराज्याची स्थापनाही झाली नसती. ती त्या वैश्विक नाटकातील एक आवश्यक पात्र होती. तर मग या संपूर्ण कथेतून, या सगळ्या विश्लेषणातून मिळणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धडा कोणता आहे, जो आपण आजच्या जीवनातही लागू करू शकतो? तो धडा एका सरळ साखळीत आहे. अनियंत्रित इच्छा, ज्यामुळे दुखावलेला अहंकार निर्माण होतो. त्यातून सुडाची भावना येते. आणि त्याचा शेवट विनाशात होतो. हे चक्र फक्त रामायणापुरतं मर्यादित नाही. आजही बघा, छोट्या छोट्या अपमानामुळे दोन देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते. कॉर्पोरेट जगात अहंकारामुळे मोठे मोठे व्यवसाय कोसळतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात नकाराच्या भावनेनं नाती तुटतात. आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पाहतो, एका छोट्याशा कमेंटमुळे मोठे कौटुंबिक वाद होतात. हो, हे तर रोजच आहे. स्केल वेगळा असेल, पण मूळ कारण तेच आहे, दुखावलेला अहंकार. तर मग शूर्पणखेला आपण पूर्णपणे खलनायिका म्हणू शकतो का? आजच्या चर्चेनंतर मला तरी तसं वाटत नाही. ती आवेगपूर्ण होती, जखमी होती, अनियंत्रित होती. पण ती आवश्यकही होती. तिने जे केले ते चुकीचं होतं, पण तिच्याशिवाय रामाची गोष्ट पूर्ण झाली नसती. सनातन तत्त्वज्ञानानुसार अधर्मसुद्धा नकळतपणे धर्माची सेवा करतो. रावणाचा अधर्म नसता तर रामाचा धर्म तितक्या प्रखरतेने प्रस्थापित झाला नसता. शूर्पणखा ही एक आठवण आहे. आठवण? हो, ती आपल्याला सांगते की जर आपण आपल्या आतल्या इच्छाशक्तीवर, आपल्या अहंकारावर नियंत्रण मिळवलं नाही, तर ती केवळ आपलाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण जगाचा विनाश घडू शकते. आजच्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार घोळतो आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपला अहंकार दुखावतो, जेव्हा आपल्याला नकार मिळतो, तेव्हा आपल्यासमोर दोन मार्ग असतात. आपण आपल्या आतल्या रावणाला जागं करून सुडाचा मार्ग निवडतो, की श्रीरामांप्रमाणे संयम ठेवून धर्माच्या मार्गावर चालतो. आपली प्रतिक्रिया काय असते यावरच आपलं भविष्य अवलंबून असतं. यावर नक्की विचार करायला हवा. जर शूर्पणखेकडे पाहण्याच्या या नवीन दृष्टिकोनाने आपल्यालाही आपल्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त केलं असेल, तर ज्ञानाच्या या प्रवासात आमची साथ द्या. आपल्या आतल्या शूर्पणखा वृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणते मार्ग वापरता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या भागाला लाईक आणि शेअर करा आणि सनातन शास्त्रला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण एकत्र मिळून या ज्ञानाच्या सागरात आणखी खोलवर जाऊ शकू. पुढच्या भागात भेटूया. हरिओम.